नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपण आणला आहे. तर मित्रांनो, 55-60चा जो मुद्दा आहे तो अजूनही क्लिअर झालेला नाही आहे. ठीक आहे. मागच्या काही काळामध्ये 55-60च्या मुद्द्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला होता आणि त्या निकालामध्ये सांगितलं होतं की 55-60चा मुद्दा जो आहे तो अतिशय अन्यायकारक आहे आणि या निर्णयामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे हा निर्णय किंवा हा जो नियम आहे तो रद्द करत विद्यार्थ्यांचे जे 2022ची भरती झालेली आहे त्या जी मेरिट यादी आहे ती रिवाईज करण्यात यावी असं सांगितलं होतं. ठीक आहे. असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दिलेला होता. परंतु ठीक आहे, या प्रकारचं कोणतंही पत्रक या ठिकाणी आपल्या राज्य सरकारनं शिक्षक भरती संदर्भात काढलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण जे उमेदवार आहोत तर आपल्या उमेदवारांसाठी अजूनही संभ्रम आहे की हा जो निकाल लागलेला आहे तर तो अजून अंमलात येणार की नाही. जी यावर्षी 2025 शिक्षक भरती होत आहे, म्हणजे शिक्षक भरतीच्या जे काही जागा येतील, ठीक आहे, जागा आल्याच्या नंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे आणि प्रेफरन्स देत असताना 55-60चा मुद्दा जर आपण लक्षात घेत नाही तर सरळ आपण या भरतीमधूनच बाहेर निघणार आहोत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याचा परिणाम कसा होतो हे लक्षात घ्या. कारण हा जो 55-60चा मुद्दा आहे तो आम्ही स्वतः याची शिकार ठरलेला आहोत. 2022च्या भरतीमध्ये आम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली हे सुद्धा आपण सांगणार आहोत. मी स्वतः प्राथमिक शिक्षक आहे आणि 2022च्या भरतीमधूनच माझं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. तर या नियमाचा आपल्या भरतीवर किंवा आपल्या सिलेक्शनवर काय परिणाम करते ते आपण बघूया. ठीक आहे. तर सरकारने हा जो खेळ केलेला आहे की 55-60चा जो काही नियम आहे तर त्याच्यानुसार जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तर त्याच्यानुसार त्यांनी कोणताही एक पत्रक किंवा जी आर काढलेला नाही, जे की हे सांगणार आपल्याला की या भरतीमध्ये तो 55-60चा मुद्दा अंमलात येणार नाही. म्हणजे मागासवर्गीय उमेदवार हा ओपनमध्ये जाऊन आपलं सिलेक्शन होऊ शकतो किंवा मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीयमध्येच राहील, ओपनमधला उमेदवार ओपनमध्येच राहील. या प्रकारचं कोणतंही पत्रक त्यांनी काढलेलं नाही. त्याच्यामुळे अजूनही आपण संभ्रम अवस्थेत आहोत, जेणेकरून या भरतीमध्ये प्रेफरन्स देताना आपली अतिशय घोड चूक होऊ शकते, जेणेकरून आपलं सिलेक्शन सुद्धा थांबू शकते. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपण शिक्षक भरती 2025 मधून आपला पत्ताच कट होणार आहे. तर यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. कारण 55-60चा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यानुसार आपण प्रेफरन्स देत असतो. ठीक आहे. जर आपल्याला चांगले मार्क्स असतील तर आपल्या जे सुरुवातीचे प्रेफरन्स आहेत तो देताना आपण जवळच्या किंवा स्वतःच्या जिल्ह्याचा विचार करतो, कारण आपल्याला जास्त मार्क आहे, आपण स्वतःच्या जिल्ह्यात लागू शकतो हा आपल्याला विचार येते. परंतु जर तुमचे मार्क जरी जास्त असले परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये समजा तुमच्या कास्टच्या जागाच नाही आहे परंतु ओपनच्या खूप साऱ्या जागा आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला वाटतं की तुमचे मार्क्स तर जास्त आहे, तुम्ही ओपनमध्ये लागू शकता, कास्टची आपल्याला गरज नाही, हा विचार करून जर तुम्ही तिथे प्रेफरन्स दिला तर तुम्ही स्वतःचा जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात कुठेही लागू शकत नाही, तुम्ही कुठेतरी दूर जातात. ठीक आहे. कधी कधी भरतीतूनही बाहेर पडू शकता. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण मागच्या भरतीमध्ये सुद्धा शासनाने अतिशय काय म्हणते, कोणाला न सांगता न कळतपणे एक तो निर्णय घेतलेला होता 55-60चा. कारण याच्या आधीची भरती झालेली आहे 2017-18ची, त्या भरतीमध्ये अशा प्रकारचा कोणताही नियम या भरतीमध्ये लागू नव्हता. मागासवर्गीय जो उमेदवार आहे त्याचे सिलेक्शन जर तो ओपनचा मेरिट जर क्रॉस करत होता तर त्याचं सिलेक्शन ओपनमध्ये झालेलं आहे आणि ते आता जॉब करत आहे, ते जॉबवर आहे. परंतु माझी किंवा आमची जी भरती 2022ला झालेली होती त्या भरतीमध्ये हा नियम अचानक आला आणि त्याचा जो इतिहास आहे तो तुम्हाला माहीतच असेल. अतिशय रंजक असा इतिहास आहे. तो कसा निर्णय आला, भरतीच्या निकाल लागण्याच्या अगदी 2 दिवस आधी काय प्रकार घडला आणि मंत्रालयातून कशा प्रकारे तो जी आर पास करण्यात आला आणि अचानक जो निकाल आहे तो बदलण्यात आला, तर हे सर्व तुम्हाला माहीत आहेच. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2022च्या भरतीमध्ये तो 55-60चा मुद्दा आला होता आणि या भरतीत सुद्धा तो येणार की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहायचं आहे, जेणेकरून आपली जी पोस्ट आहे ती आपली सुरक्षित राहील. ठीक आहे. आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपलं नुकसान झालं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जर 55-60चा मुद्दा जर क्लिअर झाला नाही तर आपण काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. प्रथमतः तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर 55-60चा मुद्दा जर लागू झाला आपल्याला, म्हणजे आपण 55-60चा मुद्दा लागू असणार म्हणजेच काय तर ओपनचं मेरिट
ओपनची TET हे आवश्यक असणार आणि मागासवर्गीयांसाठी जो मागासवर्गीयाचा क्रायटेरिया आहे 55% TETचा तो आपल्याला लक्षात घ्यावयाचा आहे. जर तुम्ही ओपनमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला प्रेफरन्स देताना ओपनचे जे प्रेफरन्स आहे ते खाली ठेवायचे आहे किंवा ठेवायचेच नाही आहे. ठीक आहे. कारण 2022च्या भरतीमध्ये ह्या चुका खूप साऱ्या जवळपास 90% मुलांनी ह्या चुका केलेल्या आहेत. ठीक आहे. कारण त्यावेळी शासनाने कोणत्याही प्रकारचं पत्रक काढलेलं नव्हतं आणि मुलांना कोणालाच सांगितलं नव्हतं की हा मुद्दा आलेला आहे तर तुम्ही त्या प्रकारे प्रेफरन्स द्या. असा कोणताही क्लिअरपणे कोणताही मुद्दा त्यांनी सांगितलेला नव्हता. त्यामुळे खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे त्या भरतीमध्ये. जे मुलं त्यांच्या अपेक्षेनुसार जिथे लागायला पाहिजे होती तिथे न लागता दुसऱ्याच ठिकाणी मुले लागलेली आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचा परिणाम होतो. जर तुम्ही पण ओपनमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही TET 60% मार्कांनी पास केलेली असेल तर तुम्ही ओपनमध्ये येऊ शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. परंतु ज्यांची जी TET ओपनमध्ये 60% घेतलेले म्हणजे त्या TETमध्ये ओपनचे जे मार्क आहे 60% ते जर तुम्ही घेतलेले नसाल तर तुम्ही प्रेफरन्स देताना अतिशय काळजीपूर्वक प्रेफरन्स द्यावयाचे आहे. कारण चुकीचे जर प्रेफरन्स तुम्ही दिले ज्यांचे ओपनचे मेरिट क्रॉस केलेलं नाही आहे, ठीक आहे, TETचा, तर त्यांनी एक चूक ते भरतीतून बाहेर पडू शकतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोपर्यंत सरकार निकाल किंवा कोणतंही पत्रक या बाजूने काढत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यावयाचा आहे. ठीक. तर अशा प्रकारे मित्रांनो 55-60चा जो मुद्दा आहे तो आपल्या भरतीमध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये आपलं सिलेक्शन करण्यासाठी किंवा आपलं सिलेक्शन किंवा भरतीतून आपण बाद होण्यासाठीच कारणीभूत ठरणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी 55-60चा असणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. कोणतेही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, टेलिग्राम जॉईन करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.